नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे साधी सोपी हिरव्या वाटाण्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हिरव्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे वाटाणे भिजत लावलेले होते 6 ते 7 तास आणि त्यानंतर मी हे कुकरला छान शिजवून घेतलेले आहे. तर हे वाटाणे मस्त इथे शिजलेले आहे. वाटाणे शिजवून घेतलेले आहे. इथे फोडणीसाठी कढीपत्ता, एक मीडियम साईजचा कांदा मी कापून घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि एक बाउल भरून मी इथे घेतलेली आहे कोबी बारीक कापून घेतलेली आहे. गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि 3 टीस्पून मला घालायचं आहे तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. कढीपत्ता मी थोडासा असा तोडून आणि तेलामध्ये घालते. अर्धा टीस्पून घालायचे आहे जिरे, कापून घेतलेला कांदा. कांद्याला छान कलर येईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचंय. कांद्याला आपल्या इथे व्यवस्थित कलर आलेला आहे. कापून घेतलेला टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. थोडासा टोमॅटो आपल्याला इथे नरम होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. टोमॅटो नरम झालेला आहे. एक चिमटीवर घालायचं आहे हिंग. अर्धा टीस्पून पेक्षा थोडीशी कमी आहे हळद. आणि हळद हिंग व्यवस्थित आपल्याला परतून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कापून घेतलेली कोबी. स्वच्छ धुवून आणि मी बारीक कापून घेतलेली आहे. फायबर आणि प्रोटीन भरपूर असलेली ही भाजी खूप छान लागते. नक्की करून बघा. वाटाण्यामध्ये, हिरव्या वाटाण्यामध्ये कोबी अतिशय छान लागते. कॉम्बिनेशन खूप छान आहे. एखाद्या वेळेला नक्की करून बघा. एक वाफ आपल्याला इथे त्या कोबीला द्यायची आहे. मीडियम गॅस केलेला आहे मी. 1 मिनिटभर फक्त आपल्याला परतवायचं आहे. जास्त फुल गॅस असेल तर मध्ये एकदा चेक करा, खाली भाजी आपली करपू शकते. कमी केला तर 1 मिनिटभर ठेवा. मीडियम ठेवला तर मध्ये आपल्याला 1 मिनिटाच्या आधी थोडंसं परतवून द्यायचंय भाजीला. मीडियम गॅस आहे म्हणून 1 मिनिटाच्या आधी मी कोबी परत एकदा व्यवस्थित मिक्स करते. खाली लागलेली नाहीये. कोबी शिजायला वेळ लागत नाही आणि वाटाणे आपले जर शिजवलेले असतील तर आपल्याला व्यवस्थित कोबी ही सांगितल्याप्रमाणे परतवून घ्यायची आहे. परत मी इथे 1 मिनिटभर झाकण ठेवते. गॅस आता कमी केलेला आहे. 2 मिनिटांमध्ये आपली कोबी टोमॅटो मध्ये छान व्यवस्थित मस्त परतले जाते. खाली न लागता सुद्धा व्यवस्थित टोमॅटोचं पाणी होतं आणि त्यामध्ये ही कोबी छान शिजली जाते. पाणी वरून घातलेलं नाही आपण. याच पद्धतीने 2 मिनिटभर आपल्याला ही कोबी छान शिजवून घ्यायची आहे. एक भरून चमचा मी घालते कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता. शिजवून घेतलेले वाटाणे आपल्याला घालायचे आहेत. थोडेसे वाटाणे मी ठेवलेले आहे माझ्या नातीसाठी फिक्की. तिला मी फिक्की फोडणी देणार आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये वाटाण्याची भाजी बनवायची असेल तेवढे वाटाणे आपण शिजवून घ्यायचे आहे. तुम्हाला वाटाणे खूप गाळ शिजलेले नको असतील तर एखादी शिट्टी तुम्ही कमी करून घ्या. मी 4 शिट्ट्या इथे याच्यात घेतलेल्या आहे कारण थोडासा रस्सा भाजी मला याच्यामध्ये करायची आहे. सुकी तुम्हाला बनवायची असेल तर एखादी शिट्टी तुम्ही कमी घेऊ शकता. अजून इथे थोडंसं पाणी घालणार आहे. गरजेनुसार इथे मी भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे. गरम पाणी भाजीमध्ये वापरायचे, थंड पाणी घालायचं नाही. 2 टीस्पून घालायचं आहे ओलं खोबरं किसलेलं आणि चवीपुरतं घालणार आहे मीठ. चवीपुरतं मीठ घालते. एक उकळी आपल्याला छान या भाजीला घ्यायची. थोडीशी घालायची कोथिंबीर. भाजीला छान उकळी आलेली आहे. तुम्हाला अगदी सुकी भाजी करायची असेल तर कुकरची मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 शिट्टी कमी घ्या आणि वाटाणे शिजवताना पाणी थोडंसंच घाला. अगदी वाटाणे भिजतील एवढंच पाणी घाला आणि 3 शिट्ट्यांमध्ये वाटाणे शिजल्यानंतर तुमची सुकी भाजी छान तयार होईल. मला इथे थोडीशी ह्यामध्ये असं एवढासा थोडासा रस्सा करायचा होता. भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर, चपाती बरोबर ही भाजी अतिशय छान लागते. नक्की करून बघा. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते. नक्की करून बघा. यामध्ये कोबी घालून बघा.
अप्रतिम टेस्ट तर येते आणि शरीरासाठी पण उत्तम ही भाजी आहे. भरपूर सारं प्रमाणामध्ये फायबर असतं कोबीमध्ये. नक्की करून बघा. इथे आपली गरमागरम भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि कोबी घातलेली हिरव्या वाटाण्याची भाजी नक्की करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.